संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड पलूस। धनगाव येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ। हनुमान मंदिरात 35 वर्षांची उज्ज्वल परंपरा। धनगाव तालुका पलूस येथील हनुमान मंदिरात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला। हनुमान जयंती उत्सवाच्या निमित्ताने सलग 35 वर्ष धनगावमधील हरिभक्त परायण मंडळींनी ही परंपरा जोपासली आहे। कीर्तनकार पोपट माने महाराज व व्यासपीठ चालक श्रीपती माने महाराज यांच्या हस्ते ग्रंथपूजन करून शुभारंभ करण्यात आला। विनेकरी प्रकाश यादव, शामराव साळुंके, गणपती यादव यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी गावातून टाळ मृदुंगाच्या गजरात ग्रंथदिंडी काढण्यात आली। पहाटे काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, भजन, कीर्तन आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। सेवेकरी रघुनाथदादा साळुंके, जगन्नाथ पाटील, गणेश माने, दशरथ साळुंके, सभापती सतपाल साळुंके, सरपंच संदीप यादव, माजी सरपंच वसंत पवार यांच्या हस्ते उत्साहात सुरुवात करण्यात आली। अध्यक्ष कुशीनाथ यादव, उपाध्यक्ष प्रज्योत साळुंके, तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत पाटील, विष्णू कुर्लेकर, सौरभ साळुंके, किरण पाटील, सागर यादव, अण्णा शेळके, पोलीस पाटील, मनीषा मोहिते, उपसरपंच आशा केवळे, हनुमंत यादव, सचिन साळुंके, कुमार सव्वाशे, बापू ठाकूर, शैलेंद्र साळुंके, मधुकर पाटील, मनोहर साळुंके, श्रावण साळुंके, अमित कुर्लेकर, रवींद्र साळुंके, सुनील बोडरे, जयसिंग चव्हाण आदींसह गावातील सर्व तरुण मंडळी, ग्रामस्थ यामध्ये सहभागी होऊन हनुमान जयंती उत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत। उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हनुमान मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। या